भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या. माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भात पीक जमीनदोस्त होऊन भात पिकाला कोंब आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात यावेत, असे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पत्राद्वारे केली आहे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. सद्यस्थितीत शहापूर तालुक्यात महत्त्वाचे असलेले भात पीक परिपक्व झालेले असून भात पिकाची कापणी सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे हे भात पीक जमीनदोस्त झाले असून सातत्याने पाऊस पडत असल्याने जमिनीवर कोसळलेल्या या भात पिकाला कोंब येत आहेत. काही ठिकाणी उभ्या भात पिकालाही कोंब फुटले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी 7 मे पासून पावसाला सुरुवात झाली असून भात पेरणीच्या हंगामाआधीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केल्यापैकी निम्मेच भात पीक उगवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी प्रमाणात भात शेती करावी लागली. तसेच 100 ते 130 दिवसांचा कालावधी असलेले हे भात पीक पूर्णतः परिपक्व झाले असून आतापर्यंत 150 दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने भात पीक कापणीचा कालावधी उलटून गेला आहे व आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन तातडीने भात पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग यांना देण्यात यावेत अशी सूचना उपविभागीय अधिकारी सानप व तहसीलदार कासोळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत केले. तसेच शहापूर तालुक्यातील आवरे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात पिकांची पाहणी करण्यात आली व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे. यावेळी आवरे गावातील शेतकरी, पोलीस पाटील संजय घरत, कान्हू घरत, उपसरपंच घरतताई, ज्ञानेश्वर घरत, पांडुरंग घरत, निवृत्ती घरत आदी उपस्थित